ईडीने अशोक खराचा ताबा घेतला. ईडीचे अधिकारी खरातला घेऊन मुंबईकडे रवाना. ईडी आज मुंबईतील पीएमपीएलए कोर्टात हजर करणार. नीटचा पेपर 30 एप्रिलला शुभमच्या हातात. एक प्रश्नपत्रिका 15 ते 20 लाखात विकल्याचा संशय. 3 मे पूर्वीच पेपर विक्री सुरू असल्याचा संशय. सीबीआयकडून आर्थिक व्यवहारांची चौकशी. मोठेगावकरमुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान. मोठेगावकरचे सर्व क्लास बंद करा, अन्यथा आंदोलन करू. उबाठाच्या चंद्रकांत खैरेंचा इशारा. राष्ट्रवादीत नाराजी नाट्य सुरू. तटकरे पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याची माहिती. नव्या कार्यकारिणीत पटेल तटकरेंना डावललं. धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. वर्षा निवासस्थानी धनंजय मुंडेंनी घेतली भेट. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मंजुरी. मुंडेंनी फडणवीसांचे मानले आभार. आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीत भाऊगर्दी. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता. आज महापौरांना समजले असतील मुंबईकरांचे हाल. बेस्ट बसमधून पाहणीसाठी जाताना बसच बंद. अधिकाऱ्यांची तारांबळ. धक्का मारून बस केली सुरू. पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ. मुंबईत पेट्रोल 86 पैशांनी तर डिझेल 83 पैशांनी महाग. सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनाचा तुटवडा. पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा, तर डिझेल नसल्यानं शेतीची कामही रखडली. इंधन दरवाढीचा भाजीपाल्यांच्या किमतीवरही परिणाम. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला महागला. भाज्यांचे दर 50% महागल्याची माहिती. साखरपुड्यासाठी निघालेल्या ट्रकचा पालघरजवळ अपघात. अपघातात 13 जणांचा जागीच मृत्यू. पालकमंत्री गणेश नाईकांकडून घटनास्थळाची पाहणी. पालघर धानिवरी येथील भीषण अपघात प्रकरण. मृतांच्या वारसांना राज्य सरकारची 5 लाख रुपयांची मदत. मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केली मदत. कात्रज परिसरात रिक्षा चालकावर जीवघेणा हल्ला. रिक्षात प्रवासी भरणावरून झाला होता वाद. आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून केला व्हिडिओ. 2 आरोपींना भंडारा पोलिसांनी केली अटक. घरगुती वादातून आईचं टोकाचं पाऊल. आईनं 3 वर्षांच्या मुलासह तलावात घेतली उडी. वर्ध्याच्या कारडा गावातील धक्कादायक घटना. आई आणि मुलाचा तलावात बुडून मृत्यू. महाराष्ट्रासह इतर 16 राज्यात पावसाचा इशारा. देशातील 17 राज्यात अलर्ट जारी. शेतकरी आणि मच्छीमारांनी सतर्क राहावे. हवामान विभागाचं आवाहन. जळगावातील तापमानाचा पारा वाढला. केळी बागांना फटका. फळांची गुणवत्ता खालावली. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ. ऋषिकेशमध्ये उज्जैनी एक्सप्रेसचा मोठा अपघात. एक्सप्रेसचे 3 डबे रुळावरून घसरले. योग सिटी रेल्वे स्टेशन जवळ अपघात. रशियाकडून तेल खरेदी करणारच. केंद्र सरकारची ठाम भूमिका. अमेरिकेच्या दबावाला बळी न पडण्याचा निर्णय. उद्योजक गौतम अदानींना मोठा दिलासा. अमेरिकेच्या न्याय विभागानं अदानींवरील आरोप हटवले. न्यूयॉर्कमध्ये अदानींविरोधात सुरू असलेली केस पूर्णपणे बंद. ट्रम्प यांच्या धमकीवर इराणी सैन्याचा इशारा. इराण पहिल्यापेक्षाही अधिक शक्तिशाली. IRGCचं म्हणणं. आक्रमण करणाऱ्यांना आत्मसमर्पण करायला लावू. इराणनं दिला गंभीर इशारा. आज जयपूरमध्ये राजस्थान समोर लखनौचं आव्हान. राजस्थानसाठी महत्त्वाचा सामना.